माझे नाव नारायण गोविंद चव्हाण. अ, श्रीहरी विजय सोसायटी सिडको महानगर 1 मध्ये मी राहतो. तर मी 30 तारखेला लग्नासाठी म्हणून गावाला गेलो होतो. तर काल दिनांक 3 5 4 ना हां दिनांक 3 4/25ला मला समजले की माझं घर फोडलेलं आहे. तर मी नांदेडवरून इथे संभाजीनगरला 12 वाजता येऊन पाहिलं तर माझं सेफ्टी गेटचं कडी कोंडा तोडून नुकसान करून जे माझे कपाट होते, कपाटामध्ये माझे सोनं व कमीत कमी 22 ते 25 तोळं सोनं, एक 30 भार चांदी आणि 20,000 रोख कॅश होती. ते सर्व कपाटाचे नासधूस करून तोडून कपाट तोडून सर्व ऐवज घेऊन गेलेले आहे. मी बजाज ऑटोमध्ये काम करून पार्ट टाईम बाहेर काम करून दुधाचा वगैरे व्यवसाय करून सिनेमेत एक पैसा जसं जमल तसं लहान सहान दागिने घेत आज माझ्या जवळपास 40 वर्षापासूनची कमाई होती. ते पूर्ण माझं ऐवज गेलेलं आहे. तरी मला सर्व पत्रकार लोक किंवा पोलीस डिपार्टमेंटच्या लोकांनी सहकार्य करून माझं जे नुकसान झालेलं आहे ते परत मिळवून देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं. कारण माझे पूर्ण आयुष्याची कमाई गेलेली आहे आणि मी आता माझ्याकडे काही एक रुपयाचं पण सोनं नाही राहिलेलं माझ्याकडे. तरी सर्व लोकांनी माझं हे ऐवज मिळवून देण्यासाठी सहकार्य करावं ही विनंती. हे फार कष्ट करून आम्ही घेतलेले होते. आमच्या दुसऱ्यासारखी सर्व्हिस नोकरी सरकारी नव्हती. ऑटो बजाजमध्ये माझे मिस्टर कामगार होते. कामगार करून बी दुधा पाण्याचा धंदा करून वर टाईम ड्युटी करून जसं आमच्याकडे पैसा येतो तसं गुंज सोनं घेऊन चांदी घेऊन गोळा केलेली होती. तर कसे करून माझं ते परत करून द्यायची प्रयत्न तुम्ही करा सर. आम्हाला जे आहे ते आमचे परत करा. तुम्हाला माझी एक हात जोडून विनंती आहे, कळून विनंती करते मी तुम्हाला की माझं जे गेलेलं आहे ते मला वापस मिळवून द्यावं. माझ्या लेकरा बाळाला तुम्हाला आशीर्वाद भेटल. आकर नेणारा कधी सुखी नाही राहणार. माझी तळतळून तुम्हाला विनंती आहे बघ सर. माझं जेवढं आहे तेवढी विनंती करून. सर, जसं सिडको वाळूज महानगरामध्ये जे काही चोरीच्या घटना वाढत आहेत त्याला पायबंद घालण्यासाठी MIDC वाळूज पोलीस प्रशासनाने काय कृती आराखडा आखलेला आहे आणि काय ऍक्शन घेतली आहे? आता आम्ही पेट्रोलिंग वाढवलेली आहे MIDC वाळूजतर्फे. त्याच्यानंतर त्या ठिकाणी QR कोडची व्यवस्था केलेली आहे की आमचा कर्मचारी किंवा त्या ठिकाणची गाडी जाणार किती वाजता पेट्रोलिंग केली म्हणजे त्याला कंपल्सरी जाणं गरजेचं आहे. तर QR कोड स्कॅन केल्याशिवाय त्याची पेट्रोलिंग होणार नाही. म्हणजे रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत पेट्रोलिंग त्याला करणं कंपल्सरी आहे आणि तशी आम्ही व्यवस्था केलेली. शहरात आपल्याकडे सध्या 79 QR कोड आहेत आणि याच्या व्यतिरिक्त आता आम्ही 100च्या वर वाढवण्याचा प्रयत्न करतो. अगदी 25-30 QR कोड वाढवणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी आम्ही 2 ते 3 आमच्या गाड्या कमीत कमी 3 जास्तीत 4 ते 5 गाड्या आमच्या पेट्रोलिंग करत. तर त्या पद्धतीची आम्ही आता व्यवस्था केलेली आहे. आणि जे काही चोऱ्या किंवा दरोडे होत आहेत याच्यातले पण आरोपी आपण कंटिन्यू पकडत आहे. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल आणि यांना ज्यांनी वारंवार असे गुन्हे केले त्यांना हद्दपार आणि MPD किंवा मोका लावण्याची आम्ही तयारी केलेली आहे.